खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतलेली आहे। ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केलेली आहे। नवी दिल्लीमध्ये धनंजय महाडिक यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि संपूर्ण देशभर शेतमालाची ने-आण करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर होत असतो। अशा वेळेला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर असलेला जीएसटी रद्द व्हावा या मागणीचं निवेदन यावेळेला खासदार महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिलेलं आहे। मुंबईतील कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणामध्ये आरोपी बेस्ट बस चालकाला आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला होता। 9 डिसेंबर 2024ला हा अपघात झालेला होता। पीएनजी गॅस कनेक्शनच्या मागणीमध्ये आता मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पीएनजी कनेक्शनसाठी आता लगबग वाढल्याचं दिसतंय। मार्चमध्ये एमजीएलनं 33,000हून अधिक घरांना पीएनजीचं कनेक्शन दिल्याची माहिती मिळतेय। यानंतरची बातमी बुलढाण्यातली आहे। रेती माफियानं शेतकऱ्यावर कुऱ्हाड उगारल्याचं समजतं आहे। बुलढाण्यात वडनेर भोलजी परिसरातली ही घटना आहे। शेतकऱ्यांमध्ये रेती माफियांची मोठी दहशत असल्याचं दिसतंय आणि याच संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। अरे वो वक्त बता दे किसको मारे। अरे तू मेरा अभी तू दिमाग खराब कर दिया ना, तू किसका आइडिया बना रहा। चंद्रपूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 22 कोटी 28 लाख रुपयांचा असेल आणि शिक्षण विभागासाठी 1 कोटी 30 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे। या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे। धुळ्यातील मांस विक्रीच्या विरोधात जैन समाज आक्रमक झालेला आहे। मांस विक्री करून त्याचे अवशेष नदीपात्रात टाकल्याचा आरोप केला गेलेला आहे। उघड्यावरची मांस विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। धुळ्यातल्या पिंपळनेरमधील वाढती अस्वच्छता आणि मुख्य रस्त्यांवर उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्रीच्या विरोधात सकल जैन समाज आक्रमक झाला असून महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या वतीनं नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे आणि प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। पांझरा नदी पुलावर उघड्यावर मांस विक्री करून त्याचे अवशेष नदीपात्रात टाकले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसंच शहरातील मुख्य रस्ते आणि मंदिर परिसरात सुरू असलेल्या उघड्या मांस विक्रीमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचाही आरोप केला गेला आहे। संबंधित विक्रेत्यांना स्वतंत्र जागा देत उघड्यावरची मांस विक्री तत्काळ बंद करावी अशी मागणी करण्यात आलेली असून प्रशासन आता काय कारवाई करणार आहे याकडे लक्ष असेल। अकोल्यामध्ये दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनलाय। उपमहापौरांनी या संदर्भात पाहणी देखील केलेली आहे। अमोल घोगे यांनी या दूषित पाणी पुरवठ्याच्या अनुषंगानं पाहणी केलेली असून दूषित पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरनं सर्वसाधारण सभेत सुद्धा मोठा गोंधळ झालेला होता। उपमहापौर अमोल घोगे यांनी स्वतः संबंधित टाकीमध्ये उतरून पाहणी केलेली आहे। पाहणीच्या दरम्यान टाकीच्या तळाला मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांच्या पुढाकारानं या संपूर्ण टाकीची स्वच्छता करण्यात आली। टाकीची स्वच्छता केली गेल्यानंतर आता संबंधित भागांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।